आसा ताची दुसरी जाहीर सभा आज मोठ्या दबाज्यान आमच्या बोरी गांवांत जाता आणि ह्या जाहीर सभेक हांगाच आतां भाशण करून गेल्ले जे मगो पक्षान तुमच्या खातीर उमेदवार दिल्या माजी आमदार माजी मंत्री बाब दीपक ढवळीकर हांगा हजर आशिल्ले सगळे सरपंच आमचे मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि त्याच प्रमाणे सगळे व्यासपीठार बशिल्ले आमचे मगो पक्षाचे बाकीचे नेते मुखार बशिल्ले सगळे मतदार सरपंच पंच जिल्हा पंचायत सदस्य आजी माजी पत्रकार मीडिया भाव भयणी आणि मित्र परिवार मित्रांनो बरोबर आजच्यान 5 दीस उरल्या शिरोड्याचे भवितव्य ठरोवपाची आवश्यकता आसा आणि हे तुमच्या हातात आसा आम्ही बरे काम करपा खातीर शिरोड्यात भितर सरिल्ले आसा शिरोड्यात बरे काम जावपाक की जाय नाका हे तुम्ही ठरवपाची आवश्यकता आसा 2017 ची निवडणूक जाली आणि 2017 ची निवडणूक जाल्या बरोबर परिस्थिती गोंयची बिकट आशिल्ली आणि ही निवडणूक जेन्ना जाली सांजे 4 वरांचेर म्हाका फोन आयलो माननीय युनियन मिनिस्टर नितीनजी गडकरीचो आणि सांगले म्हाका की आम्ही जे काय झालं गेलं ते विसरून जाऊया कारण आम्ही ऑपोजिट आशिल्ले निवडणूक लढयले गोव्यासाठी काहीतरी करूया परत एकत्रित येऊया आणि नवीन सरकार घडवूया तुला मान्य आहे काय मी म्हटलं हो गोव्याचं तर भलं होणार चांगलं होणार तर मला मान्य आहे पण माझं ऐकावं लागेल ते काय आहे माननीय रक्षा मंत्री मनोहरजी पर्रीकर मुख्यमंत्री म्हणून जर गोव्यात येईल तरच मी तुम्हाला पाठिंबा देईन हे जे हांवें सांगले आणि त्यानंतर म्हाका दुजोरो दिलो विजय सरदेसायान जो मनीस आमकां भर त्या दिसा निकाल जाला 2017 आणि फोन करून सांगता की आम्ही चांगल्यासाठी काम करूया तो काल येऊन कितें उलयता मगो पक्षाक हद्दपार करूया मित्रांनो भाऊसाहेब बांदोडकरांचो पक्ष जो पक्ष गोयच्या मातीतल्या लोकां खातीर स्थापन जाला गरीब जनते खातीर स्थापन जाल्लो कष्टकरी समाजा खातीर स्थापन जाल्लो तो पक्ष तुमकां कापासतात आसा हद्दपार करपाची म्हणजे गोयची जनता न्हिदले काय कितें काय तुमच्या आयकुपाक प्रश्न करताला का असत तो युनियन मिनिस्टर तो तुका हांव मानता कारण तुवें आमकां 15,000 कोटी दिल्या पण मगो पक्षाक हद्दपार करपाक तुकाच न्हय तर खंयचोय मनीस गोंयांत आयलो जाल्यार सुद्दां मगो पक्षाक हद्दपार करूं शकना तू जर हद्दपार करपाचोच आसा जे कित्याय कितें तुज्या पक्षांत आसा ते कित्याय कितें तुका सांगता पळय आनी तुका जर बरें जावपा जाय गोंयचे तांकां हद्दपार कर जे आमचे आमदार दुसरे आमदार तुवें ह्या पक्षांतल्यान त्या पक्षांत घेतले आनी ते कित्याय कितें करता आसा कापासतात जाल्यार तांकां हद्दपार कर तुका जर खरेंच घर बरें करपाचें आसत जाल्यार जे कार्यकर्ते तुजे कित्याय कितें करता तांकां हद्दपार कर तांकां पक्षांतल्यान काडून उडय ते सुद्दां तुजे कडेन जावचें ना कारण तुजेर कोण तरी फाटल्यान थापट मारता सांगता हें उलय म्हणून मायनिंग विशय तुवें तसोच केलो मायनिंग विशयाक तुवें कितें सांगिल्लें की आपूण तें करता मिटींग घेतिल्ली तुवें आनी तूं करतालो हांव जाणा आनी तुज्यात ती कॅपेसिटी आसा हेंय म्हाका खबर आसा
आणि त्या खातीरूच हांव तुजे कडेन गेल्लो, आमचे सगळे मंत्री गेल्ले, मुख्यमंत्र्यान तुका पत्र बरयल्लें, मुख्यमंत्र्यान स्वता रिक्वेस्ट केल्लो आनी तूं तें काम करतालो. पूण तुका कोणी ओडलो फाटल्यान तें सांग, लोकांक कळुनी. फाटल्यान एक फुडल्यान एक नाका. जे आमचे खासदार आसा दोनूय, नॉर्थ गोवा सावथ गोवा, आनी तो आमचो अध्यक्ष जाला, आमीच केला ताका. 2-3 मतां हांवें दिलें ताका. नाजाल्यार दिपक जावन वतलो आशिल्लो. हांवें जर त्या वेळार काँग्रेसचें आयकल्लें, दीपक आज खासदार आसतालो. पूण हांवें तें सोडलें. कारण कित्याक आमी म्हटलें युती केल्ल्या आफ्टर गव्हर्मेंट फॉर्मेशन करपाक, त्या खातीर कितें करचें न्हय. आनी हें ध्येय धोरण आमकां शिकयलां. आमी संस्कृतीत वाडिल्ले मनीस. आवय बापायन आमकां कशें वागप हें शिकयलां. आमकां कितें वागपाक शिकोवना. आनी त्या खातीरूच जेन्ना ह्यो गोश्टी आयल्यो मायनिंगाच्यो, तेन्ना आमी ताजे कडेन गेले आनी ताणें गोंयांत मिटींग घेतली. सगळे मायनिंग डिपेंडंट जे आसा पळय, जवळ जवळ ह्या मनशान 6 तास, सकाळीं 10 ते सांजचे 6 पर्यंत जेवण सुद्दां घेवना मिटींग घेतल्या. सगळ्यो गोश्टी केल्यो आनी त्या नंतर दिल्ली गेलो. आमकां दिल्ली आपयलें. दिल्लीत ताणें सेक्रेटरी मायनिंग आपयलो, सेक्रेटरी लेजिस्लेटिव्ह आपयलो, सेक्रेटरी लॉ आपयलो, एटॉर्नी जनरल आपयलो आनी सगळी फायल तयार करून मुखार व्हेली. एक दीस वन फायन मॉर्निंग म्हणटा तशें आमी. कोण तरी फाटल्यान पांय ओडलो आनी ताका गोंयचो कारभारी म्हणून कुशीन दवरलो. ह्याच नितीनजी गडकरी. आनी पेपरार आयलां, हांव उलयना, हांगा वार्ताहर बसल्या आनी फुडल्यान म्हजे फुडें मिडियाय बसला. तांकां खबर आसा तांणी दिल्ली न्यूज ही. मित्रांनो, जो मनीस काम करता ताणें कितें उलोवपा जायना. मगो पक्ष हो भाऊसाहेब बांदोडकरान स्थापन केल्लो पक्ष. जशें हांवें आतांच म्हटलां, गोर गरिबा खातीर स्थापन केल्लो पक्ष. तो प्रत्येकाच्या हृदयांत आसा. गांवांतलो जो शेतकरी आसूं, गरीब कुटुंबांतलो मनीस आसूं, सभ्य मनीस आसूं, श्रीमंत मनीस आसूं, मध्यमवर्गीय मनीस आसूं, ह्या प्रत्येकाच्या घरांत भाऊसाहेबान त्या वेळार स्थापन केल्लो पक्षाचें कितें तरी कार्य तांच्या घरांत आज पर्यंत पाविल्लें आसा. आनी त्या खातीर तूं नाका आमकां. तो जर पक्ष नाका आसत, गोंयचे लोक ठरयतले. कारण हो एकूच पक्ष जो 1963 स्थापन जाल्लो, तो एकूच पक्ष आज गोंयच्या विधानसभेत प्रत्येक टर्माक आपला आमदार दवरून कार्यरत आसा. तो मागीर सुनील ढवळीकार आसूं, दीपक ढवळीकार आसूं, लहू मामलेदार आसूं किंवा आनी कोण आसूं. आनी ज्या लोकांनी ह्या पक्ष बरोबर गद्दारी केली, आता 2 जाणांनी केल्या, त्यांची परिस्थिती पळया. त्यांची परिस्थिती तुम्ही थोडे दिसांनी पळयतले. ते गद्दारी केल्ले लोक आज अस्तित्वात सुद्धा ना. हे हांवें तुमकां सांगपा नाका. कालच्याय भाशणांत हांवें सांगलां तें, हांव परत रिपीट करना. पूण तरी आसतना जेन्ना कोणी अशे भायले नागपूरच्यान येवन ह्यो गोश्टी गोंयकारांक जर सांगता आसात, जाल्यार आमी आयकुपाक ते तुमचें ना. आमकां आमची मनां आसा, आमचें डिसिजन आसा. आनी ढवळीकर बंधू आज आनी फाल्यां आसतले मगो पक्षांत. पूण कोण ना कोण आमचे जे बसल्या सरपंच दोगूय, तातूंतलो एक तरी मनीस मगो पक्ष घेवन मुखार वतलो. मित्रांनो, आमी लक्षांत दवरपा जाय आमी कितें उलयता तें. उलयता आसतना तेन्ना कितेंय उलयता. हांव ताणें 7-8 विशय ताणें फोंडें भाशण केल्लें मुद्दाम हांवें बरोवन काडून आज म्हटलें तुमचे मुखार मांडटलो. कारण ताची गरज आसा, लोकांक कळपाक जाय. उलयता आसतना मनीस कसो आसता. तुमी रातचे दरोडो घालता, चौकीदार म्हणटा, आनी आमचे 2 मनीस पळयता, आनी तेय बी आमदार. रातचे कितल्यांक 1:45 आमी सगळे साखर झोपयत आशिल्ले. अशे वेळार ह्या लोकांनी आमचे व्हेल्या. हांव म्हणटा तुमकां जाय आशिल्ल्यार तुमी दिसा व्हरपाचे, नाजाल्यार दीपक ढवळीकारा कडेन अध्यक्षा कडेन येवपाचें, म्हजे कडेन येवपाचें आनी सांगपाचें आमकां भीक घाल म्हणून. तरी आमी आयकतले आशिल्ले. कारण तुमकां आनी कापासतात ना. आतां तुमकां कापासतात ना, खंयच निवडून येवपाची अशी परिस्थिती तुमी आज तुमची केल्ली आसा. आमी करूना ती.
तुम्ही तुमची परिस्थिती आज करून द्या. आज पळयात, जो तांचो खासदार फाटल्या फावटी 35,000 मतांनी निवडून आयला, तो खासदार आज 35,000 मतांनी पडटलो. 100% पडटलो. ताणें कितलोय बोळा घातलो आसत, लोकांनी ठरयलां, माय इंडिपेंडंटांनी ठरयलां, शेतकरी वर्गान ठरयलां की ताका ह्या फावटी निवडून दिवपाचो ना. दुसरी गजाल, नॉर्थाचो आमी 4 फावटी ताका निवडून दिलो लोकांनी, ताजी परिस्थिती बिकट आसा. 4-5 दिसांत कळटलें कितें जातलें तें तुमकां. आनी ताजी परिस्थिती बिकट आसा, तो कितले मतांनी पडटले हे 4 दिसांनी तुमकां कळटलें. एकादले 20 तारखेक म्हाका तें कळतूय बी, कारण आयचो जो रिपोर्ट आसा तांचो, कोणाचो, जो पुलिसेचो रिपोर्ट आसता किंवा IB रिपोर्ट आसता किंवा आमच्या चॅनलांचो रिपोर्ट आसता, ही इज ट्रेलिंग ऑलमोस्ट बाय 15,000 वोट्स. आजचो रिपोर्ट आसा, जो नॉर्थाचो खासदार आसा तो इज ट्रेलिंग बाय 15,000 वोट्स. अजून फुडले 4 दिसांत जेन्ना पळय निवडणूक डिक्लेअर जाली तेन्ना MP जे ND आसा ते 250 येतले म्हणून सांगिल्ले. आजचो BBCचो रिपोर्ट काडा आनी पळया. आज सकाळचो BBCचो रिपोर्ट 250 UPA आसा आनी 175 ते आसा. हाजो अर्थ कितें जालो? गेले तुमी फुडले 5-6 दिसांत. म्हाजे म्हायती प्रमाणे UPंत जे लोक 80 बी येतले म्हणटाले ते सध्या 37 पावल्या. हे आमी करूना, सुदीन ढवळीकारान करूना किंवा गोंयच्या मतदारांनी करूना. तूं येवन हांगा म्हणटा की हेका हद्दपार करा, तो काका त्या ढवळीकर घराण्याक काबार करा. ढवळीकर घराणे तुजेर ना. आजचो स्टेटमेंट आसता तो. आनी तरुण भारतान आनी खुबशे पेपरांनी हायलायट केल्लो आसा, ढवळीकर घराणे तुमचेर ना. ढवळीकर घराण्याक जर काबार करतले जाल्यार ह्या लोकांनी काबार करपाचे, तुमी न्हय. कितें तोंडां जाय ते 2,000 लोक असले, 3,000 लोक असले की कितें उलयता कोणी. मित्रांनो, आनी कितें कितें उलयलां तें हांव विश्लेशण करता. इतलेंच न्हय, ताणें म्हटलें की 15,000 कोटी आमी दिले. आमच्या लग्नाचे लाडू आम्ही वाटले, म्हणजे हांवें वाटले. हांव ताका सांगपाक सोदता, मग आपण आपल्या अन्य मंत्र्यांना काही निधी दिले नाही का? बाकीच्या मंत्र्याक तुवें कांयच निधी दिवना. ढवळीकारांचेरूच विश्वास दवरलो. आम्ही दिले म्हणटा ते पैसे सरकारचे, विकासासाठी प्राधान्य म्हणजे सुदीन ढवळीकर. हांव सांगता ताका, तुम्ही बाकीच्या मंत्र्याक पैसे दिवना, पण सुदीन ढवळीकाराक पैसे दिलो कित्याक? सुदीन ढवळीकरांचे प्राधान्य हे विकासाचे प्राधान्य, मगो पक्षाचे प्राधान्य हे विकासाचे प्राधान्य. आणि त्या खातीर तुम्ही सुदीन ढवळीकराक पैसे दिले, बाकीच्या खात्याक खंयच्याच पैसे मेळूना. हांव सांगता मेळूना. मेळ्ळे जाल्यार 50 कोटी 35 कोटी एकूच विश्वजीत राणेन पैसे हाडल्या. टुरिजमा येता ते एज पर येता. फुडली गोष्ट आयका, पैसे आम्ही दिले म्हणजे तांणी दिले म्हाका. कोणाक दिले? म्हाका न्हय, सरकाराक. दिवाळी दुसऱ्यांनी केली. बाबू, तुम्ही आता त्यांचं ऑडिट करा. बाबू म्हणजे कोण? बाबू आजगांवकार ऑडिट करतलो. आणि तेवूय कोणाचे? सुदीन ढवळीकराचे. जाका कन्स्ट्रक्शन हे कॉन्ट्रॅक्शन म्हणटा ताका हो उलयता. हांव फट उलयता, हांव विधानसभेतलो रिकॉर्ड काडून तुमकां दाखयता. ताका कन्स्ट्रक्शन म्हणपा लाया, तो कॉन्ट्रॅक्शन म्हणटा. 2 गोष्टी पळया, कन्स्ट्रक्शन खंय आनी कॉन्ट्रॅक्शन खंय तें. हांव अर्थ सांगना, तुमकां कळ्ळो. ऑडिट अवश्य कर, पण न्हय बाबूचे. पूण हांगा ऑडिट सध्या भारतीय जनता पक्षाचे जनता करता. आणि हे ऑडिट पयशाचें न्हय, हे म्हाका ताका सांगपाचें आसा. कारण हो मनीस जेन्ना मांद्र्यांत उलयलो तेन्ना बरो उलयलो. हांव सांगता बरो उलयलो आनी हांव ताका मानता. हांव ताजें वायट कांयच उलोवचो ना, कारण ही इज द मॅन हू गॉट अ विजन. He is the man who can do a very good work in infrastructure. Authority असता का?
त्या खातीर ताजेर हांव केन्नाच वायट उलोवचो ना, अजून ताका हांव मानता. पूण तो कितें उलयता आनी कित्याक तें सांगता. मांद्र्यांत तो बरो उलयलो आनी मांद्रे तूं फोंडा 4 तासाच्या प्रवासान कोण तरी ताच्या म्हऱ्यान बसलो आनी ताणें तें शिकयलें ताका. कोणी तरी शिकयलें, त्या शिवाय ताका कळचें ना. दुसरें पळया, हांव म्हणटा ऑडिट अवश्य कर, पूण भारतीय जनता पक्षाची सद्या जी परिस्थिती आसा पळय ताचें ऑडिट करपाची गरज आसा ती कर. पयशांचें हांव उलयत ना. मतदानाचें ऑडिट कर, तांणी केल्ल्या कामाचें ऑडिट कर, तांच्या वागण्याचें ऑडिट कर, तांच्या कार्यकर्त्याचे जे लेमॅना कडेन वागता पळय तांचें ऑडिट कर, तांच्या आमदारांचें ऑडिट कर, तांच्या मंत्र्याचें ऑडिट कर. म्हणजे तुका कळटलें तुमी खंय आसा तें. हे हरशीं हांवें सांगपाचें न्हय ताका, पूण हांव सांगता. मगो आमच्या कडेन आहे आनी एक उलयलो तो. हांवें मुद्दाम म्हणला, आमी विश्लेशण हें कोणी तरी करपाक जाय. मगो आमच्या कडेन आहे तो त्यांचा कौटुंबिक पक्ष. अहो, आपल्या पक्षात दुसरं काय चालतं? म्हजो प्रश्न ताका. तुमचे सरपंच पंच सुद्धा नातेवाईक. इथं तर आम्ही कोणीही नाही. जो भाऊ आहे तो कर्तृत्ववान आहे, त्यानं आपलं काम केलंय, लोकांनी सांगितलं त्याला उभा राहा आणि तो तर काम करत आहे. आणि 2017 नंतर तुम्हाला आम्ही सांगितलं आहे, मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं आहे. आणि असं का हो बोलता तुम्ही? आधी आपल्या पक्षातले कार्यकर्ते कसे काम करतात ते बघा, आपले आमदार कसे काय काम करतात बघा, आणि त्यानंतर दुसऱ्याच्या कौटुंबिक कुटुंबावरती प्रहार करण्याचं बघा. राहिले ते बगळे, गेले ते कावळे. म्हणजे आम्ही ते रावले ते बगळे, गेले ते कावळे. ताका आन्सर म्हणजे अशें, नाही आम्ही बगळे, नाही आम्ही कावळे, पण आम्हीच ते शिवाजींचे मावळे. ताका सांगता, शूर आम्ही सरदार हमारा, काय कुणाची भीती. म्हणजे बेल मारा आता 982212 किंवा दुसरे फोनार तुमकां जे आन्सर येतले ते काय कुणाची भीती. म्हजो टोन आसा. आणि गेली म्हाका दिसता 99 हांवें फोन घेतला, 99 हांव आमदार जाला आणि 98 हांवें फोन घेतला. आज पर्यंत म्हजो तो टोन आसा. कोणाकूय विचारा कोण फोन करता तांकां. हांवें टोन बंद केला काय म्हणून किंवा हिंदी गाणें घातलां काय म्हणून ना. शूर आम्ही सरदार हमारा, काय कुणाची भीती हे फक्त मावळेच म्हणू शकता. लक्षात दवरा. 5वी गोष्ट, लग्न आमच्याकडे, कुंकू आमच्या नावाचं आणि नांदायचं दुसरीकडे. हो प्रश्न विचारला नाही. हाका ताज्या म्हज्या आन्सर ताका, तुमचे सरकारही आम्ही स्थापले आणि काढायचेही आम्हालाच. लग्न तुमच्याकडे, कुंकू आमच्या हक्काचे, पण नांदू फक्त गोव्याच्या विकासासाठी. मित्रांनो, हो पक्ष जो असा मगो पक्ष हो स्वता खातीर कार्यरत ना. जे कोण मगो पक्षात स्वता खातीर कार्यरत उरले ते दुसरे टायमाक गेले, आणि जे कोण आमकां फटोवन गेले तेही गेले. आणि हो जो पक्ष असा तो विकासाची दिशा दाखोवपी पक्ष. सोवो ते नसले म्हणून काही बिघडत नाही. म्हणजे आम्ही ते नसले काही म्हणून काही बिघडत नाही. माझा आन्सर ताका, जरा खात्री करा, रात्र वैऱ्याची आहे. जरा आपल्या खासदारांना विचारा ते निवडून येतात का. या निवडणूक ढवळीकरांचा निरोप समारंभ करा. गोव्याच्या राजकारणातून हद्दपार करा त्यांना. याका म्हणजे आन्सर हे म्हणजे कसे आहे, अड्याणाचा गेला गाडा, वाटेवरची शेती काढा.
मित्रांनो, एक मनीस नागपूरच्यान येता आणि म्हणटा ढवळीकार घराण्यांतले राजकारणांतले मनशां हद्दपार करा. हांव म्हणटा ताका की तुमी बरें काम करा, लोकांक दाखया, आपोआप लोक ज्या कोणा हद्दपार करपाचे ते करतले, ना जाल्यार तुमकां ह्याच इलेक्शनाक लोक हद्दपार करपाक सुरवात करता. मागीर लास्ट मी प्रमोद सावंत म्हणजे चीफ मिनिस्टर, ढवळीकरांनी आपला शब्द पाळला नाही. आता आपल्यालाही जास्त विचार करण्याची गरज नाही, तुम्ही त्यांना काढू शकता. माझी गडकरी साहेबांना विनंती, आपण कान फुक्यांना लवकरच शोधावे, नाहीतर गोव्यात भाजपा हद्दपार होईल. आपल्याला कळून चुकेल की गोवा भाजपा व्यक्ती केंद्रित राजकारण करत आहे. हे माझे आन्सर ताका. कारण गोंयांत जे कितें चल्लां आणि भारतीय जनता पक्षाच्या ह्यातून जे कितें चल्लां, फॉर एक्झाम्पल शिरोडा जे कितें चल्लां ते जर पळयत जाल्यार एक एक गोश्ट ताज्या म्हणजे भारतीय जनता पक्ष बेगिनात बेगीन वतलो. आमी हांगा अशें आसा की एक मनीस निवडून आयलो नंतर तो जो काम करता ते जर सारकें केलें ना लोकूच ताका घरा धाडटले, तशी परिस्थिती तांची आसा. मित्रांनो, हे उलयता आसतना म्हाका काही गोश्टी शिरोडा मतदारसंघाचेर उलोवपाचे आसा. हांव खूब वेळ जालो दिसता ना, 20 मिनटां उरले अजून. जाय जाल्यार करता. मित्रांनो, शिरोडा मतदारसंघाची निवडणूक कित्याक आयली? 2017 निवडणूक जावन परत 2019 निवडणूक येता आणि ताका जवळ सगळो खर्च जर काढलो ह्या दोन्ही मतदारसंघात मांद्रे आणि शिरोडा तर तो 10 कोटीच्या आसपास आसा. आणि बाकीचे करता तो खर्च धरना. जो गव्हर्नमेंट खर्च करता तो जवळ 10 कोटीच्या आसपास असता. लोकसभेचो आशिल्ल्या कारणान तो एकादलो मातसो कमी जाय. पूण हे शेवट पयशे कोणाचे? आणि हे तुमकां कित्याक करपाक जाय आशिल्लें? हे तुम्ही 2 आमदार आतां हाडले. म्हाका प्रश्न केलो, विश्वजीत जेन्ना आयलो तेन्ना तूं ओग्गी रावलो मरे? म्हणलें हय रावलो. कारण विश्वजिता हाडटा आसतना माननीय मुख्यमंत्री मनोहरजी पर्रीकरान म्हाका आणि विजय सरदेसायाक सांगिल्लें, आपूण अशें करता, आमकां गरज आसा एका मनशाची आणि त्या खातीर आपूण अशें करता आणि हाचे फुडें आपूण करचो ना. आमी एक्सेप्ट केलें. कारण इक्वेशनूच आमचें अशें आशिल्लें की ते जर टिकतलें एक मनीस खंय तरी जाय आशिल्लो आणि त्या खातीर तें परमिशन सगळ्यांनी मेळून कोएलिशन जशें सरकार आसलें की तें डिसिजन घेतलें आणि त्याच प्रमाणे आमी सगळे विश्वजिताचे स्टेजीर चडले. हांव सांगता न्ही, ताका कारण आसा. कारण मुख्यमंत्री म्हणून आमी मनोहर पर्रीकाराक हाडिल्लो आणि हे इतलें केले नंतर तुमकां परत तें करपाची गरज नाशिल्ली. कारण आमी आमचें काम 2017 चालू केलां. तेही तुमकां सांगलां, नितीनजी गडकरीकूय सांगलां आणि मनोहर पर्रीकाराकूय सांगलां. आणि तुमकां जर हे कळपाक जाय मनोहर पर्रीकाराक तुमी आतां वचून विचारा. मित्रांनो, फटींग बंद ही गोष्ट बरोबर ते विनय तेंडुलकराक लागता. ताका गरजूच नाशिल्लें हें करपाक. परत दुसरी फटींग बंद केलें आणि आमचे 2 आमदार कारणा शिवाय गेले. तर सांगता कितें तो की सुदीन ढवळीकार सरकार वडयतलो म्हणून बाबू आजगांवकारान सांगलें. म्हाका सांगात, हांवें लेटर दिलं तांकां आणि फर्स्ट टायम हांवें तांकां लेटर दिलां की आमी भारतीय जनता पक्षाक सपोर्ट करता म्हणून. ताचेर दोनूय बाबू आजगांवकार आणि पावसकराची सायन आसा आणि ताचे सकयल म्हजी सायन आसा. आणि अशें लेटर तांकां दिले नंतर ते 15 दिसां सरकार उडोवपाची आवश्यकता कोणाक आसा? म्हणजे तुमच्या मनात एक आणि तुम्ही करता दुसरें. बरें, तुम्ही जे केलें ते लोकांक तरी पटलें? भर मध्यरात्री तुम्ही 1:45 तांकां व्हरपाची गरज कितें?
हाजोच अर्थ तुमकां हे बरे तरेन चल्ललें नाका. तुमकां फक्त दादागिरी जाय, बरी कामां नाका. तुम्ही जर म्हणटा की विकासाची गंगा तुम्ही हाडल्या जाल्यार तुम्ही लोकांक सांगा बाकीच्या डिपार्टमेंटांनी खंयच्या खंयच्या डिपार्टमेंटांनी तुम्ही अशी गंगा हाडली, म्हाकाय कळूं न्ही. आणि ही जी गजाल तुम्ही 2 आमदार घेवपाची मतीच करता ते कित्याक म्हणून तेही लोकांक सांगा. तर विनय कोंडकर एका चॅनलान मुलाखत दिता की आमी तांकां पळोवना, ते जावन आपल्या कडेन आयल्या. बरोबर पत्रकारान गुळी मारली. पत्रकारान ताका प्रश्न विचारलो, जर ते आयल्या जाल्यार तुमी एक आशिल्लो मांद्रेचो लक्ष्मीकांत पार्सेकार एक्स चीफ मिनिस्टराक भोवपाक जाय आशिल्लो, एक आशिल्लो पेडणेचो एक्स स्पीकर राजेंद्र नार्लेकाराक पळोवपाक जाय आशिल्लो. बरोबर एका पत्रकारान तो प्रश्न केलो ताका. ताचेर तोंड बाल कितें, आमकां वेळ मेळना म्हणपाक आमी ते पेपर तयार करताले. आतां म्हाका सांगा, जर ते आपूण जावन आयल्या जाल्यार हे कित्याक पेपर तयार करता, तांणी करप न्हय. सो ह्याचोच अर्थ कितें, तुमी आमचे आमदार दरोडो घालून पळयल्या. तुमकां हांव चौकीदार म्हणूच शकना, गोंयचे तरी हांव मोदी आनी नितीनजी गडकरी चौकीदार म्हणून तुमकां तरी म्हणूं शकना. तुमकां दोगांकूय म्हणजे बाब प्रमोद सावंताकूय हांव चौकीदार म्हणूं शकना आनी बाब विनय तेंडुलकराकूय हांव चौकीदार म्हणूं शकना. कोणूच म्हणचें ना. जो मनीस 1:45 वरांनी रातचे 2 आमदार आमचे पळयता आनी तेय बी मोगो पक्षाचे, तांकां आमी कशेंच माफ करूं शकना. कोणूच गोंयचो लोक तांकां माफ करचो ना. आनी ते तांकां आतां ह्या इलेक्शनां दोनूय जी पळय आमची MP इलेक्शन्स आसा खासदाराची, तातूंत तांकां कळून चुकतालें. मित्रांनो, काम करता आसतना खूब गोश्टी लक्षांत येता. विनय तेंडुलकराक आमी खासदार केलो, हांवें पयलींच सांगलां. दिपक खासदार जावपाचो, काँग्रेसीन प्युअर ऑफर दिल्ली की तुमचे दिपकाक आमी खासदार करता, आमचो मुख्यमंत्री कर, म्हाका डेप्युटी CM करा आनी तूं कर. पयली ऑफर आशिल्ली 2017 तांची अशी की म्हाका CM करता, तांचो उपमुख्यमंत्री आनी आमी सरकार घडोवया. आनी ही ऑफर हाडपी कोण, बाबू आजगांवकार. जो मनीस असलें करता तो मनीस आज तांचे बरोबर आसा. तो मनीस स्थिर ना, तो उनो. आपूण सरकार बरें चलयतलो म्हणून आमकां खबर आसा तूं कितें चलयतलो तें, आनी तूं चलय बी, म्हाका ताजेर हें ना उलोवपाचें. पूण स्थिरता ही मनशांत आसपाक जाय. जी मनशांत स्थिरता ना, सुदीन ढवळीकराच्यांत आसा, दिपक ढवळीकराच्यांत आसा. कारण आजून बसून आमकां इतल्या ऑफरी आयल्यो तरी आमी ह्या पक्षांत आसा आनी आमी रावतले. आमचो जनरल सेक्रेटरीन सुद्दां आमचेर आघात केलो, पूण आमी दमले ना. किंवा जनरल सेक्रेटरीक हांवें एक शब्द अपशब्द आजून बसून उलोवना. आज पयले फावट हांव जनरल सेक्रेटरी कडेन उलयतां. आज बसून ताका हांवें अपशब्द उलोवना. तो उलयता आनी तो उलो, कारण हांव ताका मित्र म्हणूनच मानता. कारण आमी दोगूय जाण एका बरोबर एका थाळयेंत जेवणारे मनीस कॉलेजी वतना. हें हांव विसरूं शकना, तो एखादो विसरलो आसत. मित्रांनो, शेवट कर्तव्य हे मनशाचें श्रेश्ठ आसता आनी त्या कर्तव्याची जाण दवरपाक जाय प्रत्येक गोश्टींत जल्मा आयले नंतर. आनी तेंच आमी करता. कारण आमकां हांगा मोगो पक्षान आमदार, ही कर्तव्याची जाण म्हाका आसा आनी त्या खातीरच हांव ह्या पक्षान आजून बसून आसा. लोकांनी कितें करूं, आज म्हजे नंतर हे सगळे बसले स्टेजीर, यंग जनरेशन आसा, त्या नंतर फुडें बसलेले यंग जनरेशन आसतले, कोण ना कोण तरी येतलो. कोणीच ठरोवन नाशिल्लें की सुदीन ढवळीकार असो जातलो म्हणून. कारण शेवट नशिबाचो खेळ आसता आनी त्या नशिबाच्या खेळानूच वचचें पडटा. आज हे जे निवडणूक लादल्या ती ह्या 2 मनशांक लागून, म्हणजे विनय तेंडुलकर आनी बाकीचे. आनी आमकां सांगता तूं विड्रॉ कर म्हणून हे फॉर्म. दिपकाचो फॉर्म विड्रॉ करपा खातीर तांणी इतली फिल्डींग लायिल्ली. त्या दिसा ज्या दिसा आमची फॉर्माची स्क्रुटिनी आसता, 6 एडवोकेट घेवन मुख्यमंत्र्याचो OSD डेप्युटी कलेक्टर म्हणून जो इन्चार्ज आसता त्याच्या कॅबिना वचून बशिल्लो.
लज दिसता सांगपाक म्हाका एका मुख्यमंत्र्याचो OSD येवन डेप्युटी कलेक्टर तो चीफ आसता पळय ताच्या अंडर जेन्ना दिपकान ऑब्जेक्शन घेतलें तेन्ना ताका रुमा भायर काडलो गेलो. ही लज न्हय मुख्यमंत्र्याक? ऑब्जेक्शन आमकां कारणे शिवाय घेवचें. आनी जवळ जवळ 3 तास आर्ग्युमेंट आमचो दिपकालो. तर आर्ग्युमेंट कितें? मोगो पक्षूच अस्तित्वात ना. अरे मोगो पक्ष अस्तित्वात ना जाल्यार सुनील ढवळीकर आसा खंय ते तरी सांगा. सुनील ढवळीकर हो मोगो पक्षाचो आमदार. म्हजे कडेन सर्टिफिकेट आसा. लेजिस्लेटिव्ह असेंब्लीच्या स्पिकरान दिल्लें कलेक्टरान दिल्लें सर्टिफिकेट आसा की हांव मोगो पक्षाचो आमदार आसा. हांवें अजून पसून पक्ष सोडना. आनी 2 कोण तरी आमदार पळय आमचे दरोडो घालून तुमी व्हेले त्या खातीर सुनील ढवळीकरय मोगो पक्षांत ना. आनी हे चॅलेंज ते डेप्युटी कलेक्टरा कडेन करता म्हणजे जो इन्चार्ज आसता ताचे कडेन करता. आमकां अशी आमची परिस्थिती जाली आमचे कडेन एक बूक नाशिल्लो. हांव सांगता न्ही सत्य परिस्थिती आसा ही तुमकां कथन करता. आमचे कडेन एक बूक नाशिल्लो. 11 वरांचेर दिपकान म्हाका फोन केलो सुनील अशें अशें केलां आमी कितें करूया म्हणून. थंड राव म्हटलें. आमचो जो नारायण सावंत आसा एडवोकेट ताका सोद म्हटलें. बूक सगळें म्हटलें ताजे कडेन आसा. नारायण सावंत आमकां 12 पर्यंत मेळना. आमकां टायम दिला अडेच. नारायण सावंत आपल्या एका क्लायंटाची केस बिचोलीच्या कोर्टात लडयतालो. जेन्ना आमकां कळ्ळें तेन्ना आमी मनीस धाडलो. 1 पर्यंत ताका पणजे धाडलो. ऑफिस ओपन केलें. सगळे पुस्तकां घेतलीं खाकी मारली आनी थेट दिपक एडवोकेट आमचो नांव नंदकुमार नायका कडेन गेलो. आय एम प्राउड ऑफ दॅट एडवोकेट नंदकुमार नायक. कारण ताणें आमची केस इतली बरी मांडली की हे तोणगशी पडले. डेप्युटी कलेक्टराक निकाल दिता आसतना 6 वाजले. हे मिरवणूक काडपा खातीर बोरये बशी घेवन आयिल्ले जिखले म्हणून. जवळ जवळ 1000 लोक. सुभाष शिरोडकर आमगेलो तो अध्यक्ष कोण रे खासदार विनय तेंडुलकर आनी ताजे बरोबरचे तांचे ते कोण कोण आसा पळय ते सगळे सकयल आशिल्ले. डेप्युटी कलेक्टर ऑफिसा सकयल फोंडे जो पळय तिस्कार मास आसा थंय जवळ जवळ 400 लोक आशिल्ले. आनी बोरयेच्या आमच्या पेडा कडेन जवळ जवळ बशी थारयल्ल्यो 1000 मिरवणूक काडपाक की आपूण जिखलो म्हणून. बाबा लोक जागे आसा लक्षांत दवरा. खंय तरी न्याय आसा आनी देव हें सगळें पळयता. मोगो पक्ष काबार करपाक तुमी त्या दिसाच तयारी दवरिल्ली ज्या दिसा शपथविधी जालो तेन्ना. पण तुमच्या हातूंत तें ना. मोगो पक्ष जर काबार जालो आसत तो लोकांनी काबार करपाचो आसा. तुमचे सारखे हेवटेन तेवटेन माकड उडयो मारणारे लोक मोगो पक्षा हात सुद्धा लावू शकना. तुम्ही पयलीं माकड उडयो मारणारे लोक आज ह्या पक्षांत फाल्यां त्या पक्षांत परत दुसरे कडेन तुमकां होच नितीन गडकरी कितें उलयलो तो सांगता हांव. नागपूरच्या सभेक नितीन गडकरीन आपलें भाशण केलें आनी तातूंत म्हटलें काय हो असे जे पक्ष सोडतात त्यांना कुठंतरी जागा दाखवायला पाहिजे. अरे थंय एक उलयता आनी हांगा एक फुडें आयका तांचे. काय हो एक आमदार काळी पिवळी टॅक्सी बघतो त्या टॅक्सीमध्ये बसतो मीटर डाऊन करतो आणि ह्या बस स्टँडवरून त्या बस स्टँड त्या बस स्टँडवरून ह्या बस स्टँड ह्या बस स्टँडवरून दुसऱ्या बस स्टँड असा फिरीत असतो आणि परत येऊन आपल्या आधीच्या पक्षात बसतो. जो नितीनजी गडकरीन हे भाषण केल्लें नागपुराक तो नितीनजी गडकरी हांगा दुसरें विश्लेशण करता. म्हणजे 2 तोंडां एकाच मनशाची 2 तोंडां ओपन जाल्ली आसा. तुमचे कडेन ते व्हॉट्सॅप आसा जाल्यार म्हजे कडेन ना म्हाका कोणी ते दाखयल्लें. आनी हें तुमी जरी केलें आसत खंय तरी देव पळयता. आनी त्या दिसा 6:30 जालीं आनी निकाल आमच्या सायडीन जालो. कारण आमचे बरोबर भाऊ साहेब बांदोडकरांचो आशिर्वाद आसा. आमचे जे पळय अंत्रुज महाल हे सुद्दां अंत्रुज महालांत येता.
शिरोडा हे सगळे अंत्रुज मला फोंडा तालुका जे अंत्रुज मला देव देवता आसा तांचो आशीर्वाद मगो पक्षाक आसा आनी तुमच्या अर्ग्याचो आमकां गरज ना. हांव सांगता ह्या लोकांची आमकां गरज ना. आनी त्या खातीरूच त्या दिसा जो निकाल लागलो ह्या उमेदवाराचे तोंड पळोवपाक जाय आशिल्लें. काळें तोंड करून उरफाट्या दारान दुसरे फाटल्या दारान देवलो आनी पळत सुटलो. कारण आमचे थंय 400 लोक आशिल्ले. मित्रांनो, आतां ते तुमच्या हातांत आसा. हो जो पळत सुटिल्लो मनीस आज प्रचार करता थंय दोंगरार बसून. हे बंद करात. कारण हांव पावला गांवागांवांत मिटिंगो घेतल्या. आजची शिरोडेची परिस्थिती जर पळयत जाल्यार तुमी डिसिजन घेवपाची गरज आसा. तुमी फाटल्यान आसा पळय थंय सकल्ली बेतकी आसा आनी माझी पंच म्हजे बरोबर त्या बेतकेन गेलो हांगचो. त्या 40 घरांनी म्हाका कितें सांगलें खबर आसा? बाबा, आमकां एकूच काम कर, आमकां तुजें उदक हाडून हांगा सोड म्हणून. मित्रांनो, ही पायपलायन जी मेन गेल्या ही बरोबर 100 मिटराचेर पायपलायन अशी गेल्या सारकी शिरोडा गेल्या. तिका जे प्रेशर आसा पळय ते हायेस्ट प्रेशर आसा शिरोडा पावसर. पूण आज बसून ताका इतलें सुद्दां खबर ना की तांकां उदक जाय ते पायपलायनी बसून किंवा बुस्टर पंप बसून वयर व्हरप हें सुद्दां ताणें PWDच्या स्टाफाक सांगूं ना. हांवें चवकशी केली स्टाफा कडेन. मित्रांनो, अशा परिस्थितीत तुमचो मतदारसंघ आसा. हो मतदारसंघ तुमकां सुदारपाची संदी आयिल्ली आसा आनी ही संदी तुमी जर आज दवरली परत तुमी 1984 वतले. कारण 84 नंतर हो मनीस निवडून आयला 84 आनी पयर तो एका इंटरव्यूक सांगता की आपूण मास्टर प्लॅन तयार करता म्हणून तुमचो. कितल्या वर्सांनी? 33 वर्सांनी तो मास्टर प्लॅन करता. तो आसा आतां 65 वर्साचो आनी 25 वर्सांनी जर तो इम्प्लिमेंट जालो तो तेन्ना 90 वर्सांचो आसतलो. ही अक्षरशः फकाणां चल्लेली आसा. ही जनतेची फकाणां, मतदाराची फकाणां. आनी ही फकाणां जर ती करता ती बंद जावपाक जाय जाल्यार तुमी जागृतायेन त्या दिसा मतदान करपाक जाय. आनी त्या खातीरच तुमचे कडेन मागता की येता त्या विधानसभेचें जें मतदान आसा थंय 2 गोश्टी आसतल्यो. एक लोकसभेचें मतदान आसतलें, दुसरें विधानसभेचें मतदान आसतलें. पयलीं तुमकां सांगतले लोकसभेचें मतदान करा म्हणून. लोकसभेत आमचो उमेदवार ना पूण आमी काँग्रेस पक्षाक तेंको दिला. पूण विधानसभेचें मतदान तुमचें दुसरें आसतलें. लक्षांत दवरा, लोकसभेचें मतदान केल्या नंतर आनी एक मतदान करपाक जाय तुमकां त्याच रुमात. तुम्ही जर ते मतदान करनासतना भायर सरले जाल्यार थंय ऑफिसर किंवा क्लार्क आसता तो पोलिंग तो बटन आपल्या जाय तो जमतलो आनी तुमचें मतदान भलत्याकूच पडटलें. हें लक्षांत दवरा. व्हेरी इम्पॉर्टंट दीस इज. कारण प्रत्येकान जागृतायेन मतदान करपाक जाय. अशें ह्या 2-3 मतदारसंघात हो प्रॉब्लेम आसा. एक शिरोडा मतदारसंघात, म्हापसा मतदारसंघात आनी मांद्रे मतदारसंघात हांगा डबल मतदान आसा. एक लोकसभेचें आसा आनी दुसरें विधानसभेचें आसा. आनी हें मतदान करतना जागृतायेन तें मतदान करा. आनी ज्या मनशान फटींगपणां केल्या, ज्या पक्षान फटींगपणां केल्या तांकां घरा धाडपा खातीर एकत्रीत जाया. मोगो पक्षाक जिवन दवरपा खातीर. आनी जे लोक नागपूरच्यान येवन हांगा मोगो पक्षाचेर कितें उलयता तांकां एक मॅसेज धाडा की तुमी हांगा येवन कितें उलोवनाका म्हणून. हे जर इतलेंच केलें जाल्यार नक्कीच फुडले फावट सबंद गोंयांत मोगो पक्ष कार्यरत आशिल्लो तुमकां दिसतलो अशें नमूद करता. दिपक ढवळीकर जी कामां करतलो, जशी आमच्या मडकय मतदारसंघात कामां चलता, जशी आमची प्रेवळ मतदारसंघात काम चलता, जशें म्हजे फोंडा मतदारसंघात काम चलता तशेंच तुमच्या मतदारसंघातूय आमी काम करतले. ह्या बद्दल दुबाव ना. परत एकदा तुमकां विनंती करता, येता त्या 23 तारखेक दिपक ढवळीकाराक भरपूर मतांनी तुमी निवडून करचो आनी जो दुसरें मशिनां सिंह निशाणी दुसऱ्या नंबरार आसा ती दामून तुमी तुमचें मतदान करून
सगळ्यांक जागृतायेन परत एकदा ह्या मतदारसंघाचो विकास करपा खातीर तुमी हातभार लावचो. थँक्यू व्हेरी मच.